पुढच्या 3.5 महिन्यात राज्यात दंगली घडवण्याचा डाव, पवारांनी जाती जातीत तेढ निर्माण केली, राज ठाकरे यांचा थेट आरोप। मनोज जरांगे यांच्या आडून ठाकरे आणि पवारांचं राजकारण, संभाजीनगरमधून राज ठाकरेंचा आरोप, तर वाटेला जाऊ नका, मोहोळ उठलं तर सभाही घेता येणार नाहीत, पवारांनी उद्धव ठाकरेंना इशारा। मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, आरक्षण द्यायचंच तर जातीऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं, अशी सूचना, मनसेची भूमिका। मला अटक करण्यासाठी 4 षडयंत्र केली होती, परमबीर सिंग यांच्या गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचा मवियाच्या नेत्यांवर आरोप। एकनाथ शिंदेनाही अटक करण्याचा तत्कालीन मविया सरकारचा डाव होता। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा माझाच्या मुलाखतीत खळबळजनक गौप्यस्फोट। परमबीर सिंग यांचे आरोप हे राजकीय षडयंत्र, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, तर मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी जबाबदारीने बोलावं असाही सल्ला। मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना, नितेश राणे यांची टीका, जरांगेंच्या आंदोलनाचा मराठ्यांना कमी आणि मुस्लिमांना जास्त फायदा झाल्याचा आरोप। साताऱ्यामधल्या सभेत भाषणादरम्यान मनोज जरांगेंना चक्कर, डॉक्टरांकडून जरांगे यांची तपासणी। बच्चू कडू यांनी अचानक घेतली शरद पवारांची भेट, महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांना सादर, तर सुप्रिया सुळे म्हणाल्या चांगल्या लोकांनी एकत्र यायला हवं। पुण्यामध्ये कल्याणी नगरमधल्या एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याची भीती, पोलीस आयुक्तांनीच व्यक्त केली भीती, सतत गर्दीने भरलेल्या हॉटेलला आयुक्तांनी लिहिलं पत्र। कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही, रात्री 9:30 वाजता फैसला होणार, क्रीडा लवादाच्या निर्णयाकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष। कांस्यपदक विजेते अमन सेहरावतचा मॅच सुरू होण्यापूर्वी चमत्कार, रात्रीतून केलं 3.5 किलो वजन कमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।